खरं म्हणजे हा एक मंगल प्रसंग असतो. त्या कुटुंबातला त्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे आणि त्या ठिकाणी असली राजकारणाची अशा प्रकारची भाषा करणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. त्यामध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या तुम्ही टाळ्या घेऊ शकता, पण हे मध्ये बसत नाही. ही त्यांची शिकवण कोणी दिली, त्यांना कशी दिली, काय म्हणाले हे मला सांगता येणार नाही, परंतु ही संस्कृती नाही. एखाद्याच्या लग्नाला गेले नम्रपणे त्यांचं अभिवादन करावं, नम्रपणे त्यांना शुभेच्छा द्याव्या, पण अशा प्रकारच्या लग्नाच्या भाषणामध्ये एखाद्या वाचाळवीरासारखं काहीतरी बरळायचं हे बरं वाटत नाही. 5 वर्षामध्ये जो खासदार निधी असतो तो खासदार निधी कोल्हेंना मतदारसंघामध्ये हे करता आले नाही, संपूर्ण वापरता आले नाही. त्याबद्दल काय सांगू? मी बघितलं नाही त्यांनी काय कसं किती वाटलं काय झालं, पण त्याला यंत्रणासुद्धा तेवढी जबाबदार असते. एखाद्या खासदाराचा निधी वाटला गेला नाही असं जरी दाखवत असले तरी खासदारांनी त्या संदर्भात पत्र दिलेली असतात, पण त्यांची वर्क ऑर्डर होणं, त्यांची जोपर्यंत बिलं निघत नाही तोपर्यंत तो निधी अखर्चित दाखवला जातो. त्यामुळं कदाचित अमोल कोल्हेंनी 5 वर्षातले 25 कोटी खर्चसुद्धा केले असतील, पण कदाचित तसे दाखवले नसतील. मला नाही वाटत कुठला खासदार आपला निधी अखर्चित राहावा म्हणून अशा प्रकारचं करतो. हां, म्हणजे असेल काहीतरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.